तरची मॅच आपण बघतोय देवखोप विपक्ष नांदगाव. निधी स्ट्राइकला निधी आहेत, नॉन स्ट्राइकिंगकडे अमिषा. साक्षी. चला देवखोप संघ रिपोर्टिंग करा. देवखोप चला मॅच कडे वळूया आपण. आणि ज्या संघाचा प्रवेश शुल्क या ठिकाणी जमा नाहीये त्यांना विनंती करतोय की आपण प्रवेश शुल्क जमा करा, अन्यथा आपली नावं अनाउन्समेंट केली जातील. ओ बिग हिट. निधी व्हेरी फर्स्ट बॉलला आपला इंटेंट क्लिअर करताना लॉंग ऑनला लॉफ्ट करतायत आणि सरळ षटकार. चांगली बॅटिंग. पुढील चेंडू आणि इथे डाऊन द लेग स्टंप. वाईड बॉल. 154 स्कोर कार्ड पोहोचते 7 वर. ओ याही वेळेला पूल. जबरदस्त षटकार येतोय. धावसंख्या 13. मागच्या मॅच मध्ये रनआउट आणि या मॅच मध्ये पूर्णतः ताकदीने खेळताना निधी दिसत आहेत. 13 धावा स्कोर कार्ड वर. पुढील चेंडू. ओ याही नो बॉल आहे आणि इथे वन बाउन्स. चौकार. एटीन रन्स. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढील चेंडू. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड निधी. आणि यावेळेला आपण बघतायत मिस टाइम शॉट. ओ धावसंख्या डबलने पोहोचते ती 20. निधी. ओ आणखीन एक बिग हिट. षटकार. धावसंख्या 26 वरती स्थिर राहते. डीजे. सव्वीस. चला नांदगाव संघ देवखोप टॉस साठी या. याही वेळेला आपण बघतात बिग हिट आणि धावसंख्या पोहोचते ती 32 वरती. या स्पर्धेतलं सर्वात महागड षटक. आपण बघतायत तर स्पर्धेतलं सर्वात महागड षटक 36 धावांचं आपण बघतोय. चला टॉसची प्रक्रिया पूर्ण होते. देवखोप नांदगाव संघ टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. अमिषा आणि गोलंदाज चैताली आहेत. 36 धावांचं एक महागड षटक. चैताली तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत.
या वेळेला अमिषा सिंगल कंप्लीट करते 37 धावा. पुढील चेंडू आणि आणखीन एक फुल टच चेंडूला प्रॉपर एलिव्हेशन आहे. धावसंख्या 6 निपलाय होते आणि पोहोचते ती तब्बल 43 वर. पुढील चेंडू आणि ते मिस टाइम शॉट, संधी आहे झेलची. धावसंख्या 45 वरती पोहोचले. तिसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट आणि धावसंख्या 46. पुढील चेंडू 46 धावा स्कोर कार्ड वर आणि सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 52 धावा. आता अमिषा मात्र आपला आक्रमकता दाखवते आणि उत्कृष्ट बॅटिंग केली जाते अमिषाकडनं. पुढील चेंडू आणि आणखीन एक बिग हिट. 58 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढील चेंडू आणि इथे झेल सुटलेला आहे. 59 धावा स्कोर कार्ड वर. 2 षटक परिपूर्ण होत आहेत आणि 59. स्वराज्य फायटर भामटपाडा संघ या ठिकाणी खूप खुश आहे कारण 59 धावा झालेले आहेत आणि प्रामुख्याने त्यांची संघ नायिका वृषाली खूप जल्लोष मध्ये आपण बघतायत सेलिब्रेट करताना. नवीन सायली आणि जबरदस्त टायमिंग चौकार बघायला मिळतोय. 63 धावा स्कोर कार्ड वर. उत्कृष्ट बॅटिंग. पुढील चेंडू आणि इथे पुलचा फटका आणखीन एक. 69 धावा स्कोर कार्ड वर. जबरदस्त बॅटिंग अमिषा आणि निधी. 69 धावांची भागीदारी बघायला मिळते. एक जबरदस्त पार्टनरशिप तेही 14 चेंडू मध्ये. पुढील चेंडू आणि इथे आणखीन एक बिग हिट. धावसंख्या 75. 75 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जबरदस्त बॅटिंग. 15 चेंडू मध्ये तब्बल 75 धावा हा एक रेकॉर्ड आहे. बघूया अमिषा आणि निधी विस्फोटक कॅमिओ खेळताना. पुढील चेंडू ओ आणखीन एक हवाई फायर. 81 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग अमिषा आणि निधी यांच्यातली पार्टनरशिप बहरताना थोडस 11 स्टार संघाकडे प्रेशर, दडपण, टेन्शन वाढते. त्याच्या मागचं कारण षटकार आणि षटकाराची आतषबाजी. इट्स अ वाईट बॉल. 82. पुढील चेंडू आणि इथे मिस टाइम. ओ 2 धावा परिपूर्ण बघायला मिळतात. 84. 84 धावा स्कोर कार्ड वर. 3 धावा परिपूर्ण. 85 धावा स्कोर कार्ड वरती होत आहेत. पुढील चेंडू डाऊन द लेग स्टंप. नो बॉल आहे.
86 येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट. 86 आणि इथे जबरदस्त स्वीप. 92 92 स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. हा रेकॉर्ड आहे या टुर्नामेंटचा. 92 धावा. षटक क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 92 धावा. जवळजवळ 30.7 सरासरीने 92 धावा. अंतिम षटक ऋषाली तयार होत आहेत. 92 झालेले आहेत. मिस टाइम शॉट. चेलची संधी आहे आणि आउट. अमित शाह बाद होत आहेत. संघनायिका आपण बघतायत ऋषाली मैदानाच्या आतमध्ये. 92 झालेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 92 ऋषाली. ओ डिक्लेअर झोन कडे जातोय का चेंडू? पंच सांगतील. नाही, डॉट. एक सिंगल आहे. पुढील चेंडू. या वेळेला आपण बघतायत पंचांचा कॉल. नो +1. टोटल धावसंख्या 95. 95 झालेले आहेत. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेल. डॉट बॉल. अप्रतिम टायमिंग आणि तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण आहे. डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला. 2 धावा परिपूर्ण होतील. 97 97. या वेळेला सिंगल कंप्लीट होते. 98 धावा स्कोर कार्ड वर. तर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. शंभर धावांचं टार्गेट. वन 0-0 100चं टार्गेट आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना
सायली आणि साक्षी 25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत 100. बघतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर निधी. आणि चौकाराने आगाज इथे बघायला मिळतोय. व्हेरी फर्स्ट बॉल, झेलची संधी होती, चौकार. उत्कृष्ट स्टार्ट सायलीकडनं. 25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. पुढील चेंडू आणि ते बिग हिट सरळ जाईल लॉंगॉनच्या डोक्यावर. स्टंट अँड डिलिव्हर्ड सिक्सर. जबरदस्त बॅटिंग, चांगला पलटवार बघायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार चौकार षटकार जर खेळले तर या धावा अचीव होऊ शकतात. आणि इथे आपण बघतायत एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 12. पुढील चेंडू आणि इथे आणखीन एक उत्तुंग षटकार. धावसंख्या स्थिर होते ती 18 वरती. सायली आपली आक्रमकता दाखवताना एक उत्कृष्ट बॅटिंग बघायला मिळते. जरी 100 धावांचं टार्गेट असलं तरी मात्र सायली यांचा आत्मविश्वास प्रचंड मोठा आहे आणि त्यांची जी बॅटिंग आहे ती जबरदस्त बघायला मिळते. चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतायत. आणखीन एक सिक्सर आणि स्कोर कार्ड 24 वरती स्थिरावलंय. शेवटचा चेंडू 24वा स्कोर कार्ड वर. सायली आणि मोमेंटम थोडस बॅटिंग टीम कडे शिफ्ट केलंय आणि हवाई फायर, वारा तिथे मारा, या पद्धतीने ते बॅटिंग करतायत. अंतिम चेंडू आहे निधी यांचा आणि हाही षटकारामध्ये परिपूर्ण होताना षटक संपले 30 धावांचं. अमित शाह नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. आता 18 मध्ये 70 बनवायचे आहेत. पुढील चेंडू याही वेळेला आपण मिस टाइम आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 36 वरती पोहोचलंय. मनस्वी साक्षी स्ट्राईकला आहेत. यावेळेला कार्पेटला रोल करत गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये पुनश्च एक चौकार येतोय. धावसंख्या 40 वरती पोहोचलंय. आता 16 मध्ये बनवायचे त्या 60. मॅच मध्ये थोडस कमबॅकिंग झालंय आणि इथे आणखीन एक बिग हिट. धावसंख्या पोहोचते ती 46 वरती. आता 15 मध्ये 54 बनवायच्यात, 9 मध्ये 46 झालेले आहेत. आता 100 धावा कमी पडतील की काय, हाही एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय आणि त्याचं उत्तर इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल. चांगली बॅटिंग आहे. पुढील चेंडू अजूनही एकही निर्धाव चेंडू नाही आहे आणि इथे आपण बघतायत हाही एक षटकार आहे. धावसंख्या 6 ने प्लाय होते.
52 झालेले आहेत. आता स्वराज्य फायटर भांबटपाडा संघाचं टेन्शन वाढलंय. पुढील चेंडू ओ नो बॉल. 53 झालेले आहेत. फ्री हिटचे संकेत. आडव्या बॅटने खेळतायत. पुनश्च गॅप शोधलाय आणि चौकार. 57 धावा स्कोर कार्डवर. आता 13 मध्ये 43 ची गरज आहे. 13 बॉल रिमेनिंग अँड 43 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल. इथे झेल बाद. पहिला ब्रेक थ्रू दिलाय अमिशानं. आपण या ठिकाणी बघतोय 12 मध्ये 43 ची गरज. अनुष्का. आता 12 मध्ये 43 ची गरज आणि अनुष्काला गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलं. एका बाजूने आपण बघतायत सायली जबरदस्त बॅटिंग करतायत आणि स्ट्राईक वरती आहेत. तर नॉसागिन कडे नवीन बॅटर रुशाली. बघूया. शॉर्ट बॉल आणि येतोय चौकार. धावसंख्या 4 ने प्लाय होताना पोहोचते 30. 61. 61. 39 ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकाराची गरज आहे. बघूया. ओ बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल. अनुष्का फिरकी आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल नाही आहेत. हा वाईट बॉल. तर 62 धावा स्कोर कार्डवर आणि ते खोदून काढलाय. सरळ ओव्हर मिड विकेटचा तो षटकार. धावसंख्या पोहोचते ती 68. 9 चेंडू आणि 32 ची गरज. म्हणजे 9 मध्ये तुम्हाला 5 षटकार खेळायचे आहेत. 68 झालेले आहेत. अनुष्का पुढील चेंडू घेऊन तयार होताना हो डिक्लेअर झोन. लक फॅक्टर चांगलं राहिलंय आणि धावसंख्या पोहोचते ती 69 वर. 8 मध्ये 31 ची गरज. 8 चेंडू 31 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स मध्ये उभी आहे. चेंडू क्रमांक 5 अनुष्का तयार होत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना चेंडूला थोडस फिरकी देत आहेत आणि ग्राउंड शॉट येतोय चौकार. धावसंख्या पोहोचते ती 73. आता 7 मध्ये बनवायच्या त्या 27. 7-27 इक्वेशन. असं वाटलं होतं की 100 रन्स पुरेसे आहेत परंतु सायली यांची बॅटिंग जबरदस्त राहिले. अंतिम चेंडूवरती मॅच भरपूर डिपेंड राहणार आहे आणि इथे आपण बघतायत क्लिअर केलाय. आता येणारे 6 मध्ये बनवायच्या त्या 21 धावा. डीजे 79 21 पाहिजेत कंपल्सरी चेस.
तर आपण बघताय 51 धावांवरती खेळताय सायली, नॉन कडे आहेत आणि ऋषाली 6 मध्ये 21 ची गरज आहे. आता इथून 4 मोठे शॉट. इथे मिस टाइम की क्लिअर क्लिअर. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 5 आणि 5 मध्ये बनवायच्या त्या 15. पुढील चेंडू आणि हा एक बिग हिट बॅक टू बॅक. 2 मोठे शॉट. आता 4 मध्ये बनवायच्या त्या 9. पुढील चेंडू आणि तिसरा बिग हिट. आता 3 चेंडू आणि 3 ची गरज. असं वाटलं होतं की 100 धावा भरपूर आहेत, परंतु एकही गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकलेला नाहीये. 3 मध्ये 3 ची गरज. ओ डॉट बॉल. 2 मध्ये 3. आणि षटकार. अडलक भांबटपाडा संघ आणि अभिनंदन 11 स्टार. चला वळू आपण डीजे कडे.